बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारणे आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। तर आज आपल्या या पाठामध्ये ज्ञान दोन प्रकारचे असं सांगितलेलं आहे, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान। आणि अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार असं म्हटलेलं आहे। आपल्याला वाटतं साक्षात्कार म्हणजे काहीतरी दिसलं पाहिजे, कुठंतरी कोणी भेटलं पाहिजे, म्हणजे देव सगुण रूपानं भेटतो नाही असं नाही, परंतु तो बी साक्षात्कारच आहे। परंतु अपरोक्ष आणि परोक्ष, तर अपरोक्ष ज्ञानाला म्हणजे खात्रीशीर आपण परब्रह्म स्वरूप आहोत, आपला आत्माच ब्रह्मरूप आहे असं जे ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान आणि त्याला साक्षात्कार असं म्हणतात। तर ज्ञान दोन प्रकारचे आहे, त्यासाठी त्यांनी पंचदशीचं एक प्रमाण सांगितलेलं आहे। पंचदशी नावाचा एक मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे। तर अस्ति ब्रह्मेति चेदद्देद परोक्ष ज्ञानमेववत अहम ब्रह्मेति चेदद्देद साक्षात्कार स उच्यते, असं हे पंचदशीतलं प्रमाण आहे। तर ज्ञान दोन प्रकारचे म्हणजे एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान। तर परब्रह्म सत्यरूप आहे असे मानून ब्रह्माचे रूप आत्म्याच्या रूपाहून भिन्न आहे असं जाणणं यालाच परोक्ष ज्ञान असं म्हणतात। आणि निर्विकल्प ब्रह्म आपणच आहो अशा प्रकारचा अनुभव होऊन ब्रह्म आणि आत्मा यांच्यात बिलकुल भेद नसून दोन्ही एकच आहेत असं ज्ञान होणे याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात। तर त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे। साखर गोड आहे असे एकाने दुसऱ्यास केवळ सांगितल्यावरून तो दुसरा मनुष्य साखर गोड आहे असे जाणतो, म्हणजे सांगितलं नुसतं साखर गोड आहे आणि आपण ते ऐकलं तर त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान। आणि तीच साखर आपण स्वतः खाऊन पाहून त्याचा म्हणजे गोडपणा आहे हे ज्यावेळेस अनुभव येतो आणि त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात। तसंच दुसऱ्यानं सांगितलं की देव आहे देव आहे, साधू संत शास्त्र सांगतात देव आहे असं जे सांगितलं जातं आणि ते आपण म्हणतो की देव आहे, याला म्हणायचं परोक्ष ज्ञान। पण स्वतःच त्याचा अनुभव घेऊन जो आपल्याला अनुभव येतो आणि त्याला खात्रीशीर म्हणजे साखर जशी गोड लागली खाऊन पाहिली तसं आपल्याला अनुग्रह झाल्यावर आपण नामाचं चिंतन घेऊन जे अनुभव येतो त्याला अपरोक्ष ज्ञान किंवा त्यालाच दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्याला साक्षात्कार असं म्हणतात। तर हे अपरोक्ष ज्ञानाचं काय फल असतं ते गुरु सांगतात। अपरोक्ष ज्ञानाचं फल यवाचार देहती न्यारो होय, तो हमना भक्तिसुख पामे सोय, सर्व व्यापक सहुती न्यारो, विवेक दृष्टी करी विचारो। पूर्वी निरूपण केलेले जे स्थूल, आता आपल्याला पाठीमागं झालं आपलं, आपण हा दिसतो ते स्थूल देह, हे शब्द ध्यानात ठेवी जा। हे दिसतोय ते देह स्थूल देह, या स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह, सूक्ष्म देहाच्या पुढं कारण देह आणि कारण देहाच्या पुढं महाकारण देह, या चारी देहाचे आपण साक्षी। हे चारीही देह आपल्याला कळतात, चारीही देह दृश्य आहेत आणि या दृश्य देहाचा आपण साक्षी द्रष्टा आहोत। मग हा साक्षी आणि द्रष्टा हे असं कळणं म्हणजेच मोक्ष आहे। तर हे डोक्यात ठेवा। तर मग शिष्य काय म्हणतो बघा पुढं, गुरुनं प्रश्न करते वेळेस मग ते म्हणले ह्या चार देहाहून वेगळा असून
म्हणजे कोण वेगळा आहे? तर शुद्ध प्रकाशक सामान्य चैतन्य असा आत्माच आपले स्वरूप आहे, असा दृढबोधाने देहादेश जर कोणी त्याग केला तर तो या देहातच विलंब न लावता मोक्ष सुख प्राप्त करून घेता येईल. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, भेददृष्टी निवळ दुःखाचे कारण आहे. तुम्ही तर असं सांगता की भेद करू नये आणि भेददृष्टी ही दुःखाला कारण आहे किंवा जन्ममृत्यूला कारण आहे. आणि तुम्ही तर आता ह्या स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह हे सगळं जग वेगळं, आत्मा वेगळा असं सांगता. मग आता हे भेद नाही का? देव तर एकच आहे, मग तुम्ही भेद कसं सांगता? आणि भेदानं आपल्याला मोक्ष कसा होईल? तर मग त्याची एकवाक्यता म्हणजे कशी करायची ते मला सांगा. गुरु म्हणतात, माझ्या लाडक्या, जसे ब्रह्मस्वरूप सत्य आहे त्याचप्रमाणे ब्रह्माहून निराळे चार देह, भूतभौतिक प्रपंच हेही जर सत्य असेल. त्यांनी सांगितलं की आत्मस्वरूप जसं सत्य आहे तसं हे चार देह, भूतभौतिक प्रपंच हे जर सत्य असेल तर मग भेद होईल. तर हे परमात्मा स्वरूपावर मिथ्या कल्पित असं बनलेलं आहे. तर पण ते देहादिक सर्व प्रपंच खरे नसून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत. ज्याप्रमाणे रज्जूच्या दोरीच्या ठिकाणी सर्प, भूछिद्र, सूत्रधार इत्यादी कल्पित असतात, त्या कल्पित सर्पादेकाची सत्ता दोरीहून भिन्न नाही. किंवा सुक्तीची शिंपल्याच्या ठिकाणी कल्पिलेले रजत इत्यादिकाची सत्ता सुक्तीहून भिन्न नाही. पटाची वस्त्राची सत्ता तंतूहून भिन्न नाही. किंवा सुवर्ण अलंकाराची सत्ता सुवर्णाहून भिन्न नाही. किंवा मर्तिकेच्या घटाधिकाची सत्ता मर्तिकेहून भिन्न नाही. किंवा आकाशाच्या ठिकाणी कल्पिलेल्या श्यामतेची निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. आणखी मरुभूमीच्या ठिकाणी कल्पिलेल्या मर्गजळाची सत्ता मरुभूमीहून भिन्न नाही. त्याचप्रमाणे आता दृष्टांत किती दिले आपल्याला? दृष्टांत बरेचसे दिले आपल्याला. रज्जू, सर्प, सुक्ती, रजत, कपड्याचा दृष्टांत दिलेला आहे, मातीचा दृष्टांत दिलेला आहे, सोन्याचं दृष्टांत दिलेलं आहे. मग याच्यापासून काय काय बनतं ते बनलेलं आपण. आता आपल्याला एवढं नाही का ध्यानात येत की सोन्याचे जरी अलंकार बनवलेले असले आणि अनेक प्रकारचे अलंकार जरी असले तरी ते सोनंच असतं हे आपल्याला माहितीच आहे. आणि अलंकारापासून जर त्याची जर मोड तयार केली तर पुन्हा त्याचं सोनंच तयार होतं. तसं ह्या जगत्रयामध्ये ब्रह्मस्वरूपावर जरी हे जगत भासत असलं तरी हे सगळं ब्रह्मरूपच आहे हे ध्यानात घ्या. कारण वेगळं आहे का सांगायचं आपल्याला? तर आपण या दोन्हीला एक करून टाकलेलं आहे. देहालाच आपण आहोतच आत्मस्वरूप, पण आपण काय केलंय तर देहालाच आपण खरं मानायला लागलो. म्हणून आपल्याला पंचीकरणाच्या द्वारे देह कसा वेगळा आणि या देह कशासाठी आला आपल्याला आणि कशासाठी दिला, तर हा देह आहे प्रब्रह्म स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी किंवा आपणच आपल्याला ओळखण्यासाठी ह्या देहाचा उपयोग आहे. देहाचा उपयोग आता देह चांगला तितकाच आहे आणि वाईट बी तितकाच आहे. या देहातून जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्यासारखं वाईट काहीच नाही. मग 84चा फेरा येतो आणि 84चा फेरा आल्यावर मग दुःखच भोगावं लागतं. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर सत्य स्वरूप जे प्रब्रह्म स्वरूप आहे त्या स्वरूपाचं जर आपण ज्ञान करून घेतलं तर आपल्याला मुक्त होता येतं. आणि तो भगवान परमात्मा मग आपलं काय करतो तर पडता जड भारी दाशे आठवावा हरी या अभंगावर आपण रात्री कीर्तन केलं समजा, तर त्या कीर्तनामध्ये मग तो होऊ ने दिशेन नाड घाले सुदर्शन. मग भगवान परमात्माचं ज्ञान जर आपण करून घेतलं आणि त्या भगवान परमात्माचं स्मरण ठेवलं तर तो भगवान परमात्मा भक्ताची कोणतीही कामं करण्यासाठी लाजत नाही. भगवान परमात्माकडं त्यानं किती भक्तांचे कोणते कोणते कामं केले. चोकोबाची बहीण झाला. चोकोबा संत चोकोबा हे पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांची मंडळी गरोदर होती, आणि त्यांचं बाळंतपण आलेलं होतं. आता त्यांना असं वाटलं की आता आपल्या बहिणीला निरोप पाठवावा आणि बहिणीला निरोप पाठवून मग आपल्या इकडे सांगावं. परंतु संत चोकोबा महाराजांना
आठवण राहिली नाही की आपल्या बहिणीकडे निरोप पाठवायचा, आणि मग ती बहीण येऊन आपल्या घरी आपल्या घरच्याकडे थांबतील असं त्यांना वाटलं किंवा बाळंतपण करतील. पण आता हे भगवंताच्या लक्षात आलं. बघा, आता भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. तोच भगवान परमात्मा अगदी डिक्टो चोकोबांच्या बहिणीचं रूप धारण केलं. जशी बहीण येत होती, गटुडं घ्यायचं, आपलं गटुडं बांधायचं, पिशव्या नव्हत्या पहिल्या, गटुडे बांधायचे तडपामध्ये, आपलं तडोबा त्याच्यामध्ये काय घ्यायचं ते घ्यायचं, ते तडपामध्ये गटुडं बांधायचं आणि ते गटुडं घेऊन यायचं बगलात मारून. तर अशाच पद्धतीनं काहीही न ओळखू येऊ देता भगवान परमात्मानं चोकोबांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि चोकोबाच्या मंडळीचं बाळातपण केलं. आणि ज्यावेळेस चोखोबा ज्यावेळेस रिटर्न आले माघारी, ज्यावेळेस ते घरी यायचे तोपर्यंत त्यांची बहीण तर गायब झाल्या. आणि मग ते घरी विचारलं, म्हणले कसं काय? म्हणले तर काय नाही म्हणले, तुमच्या बहीण आलत्या म्हणले, त्यांनी बाळातपण केलं म्हणले सगळे, आणि ते आणि अचानकच म्हणल्या कशा काय न सांगता गेले की. आणि मग चोकोबाने काय केलं, आपल्या बहिणीकडे निरोप पाठवला. म्हणले आम्हाला न सांगता गेलीस, असं का केलीस, आमच्यावर का रागावलीस का, काय झालं नेमकं, कशामुळं राग वापस गेलीस? अरे ते म्हणले दादा तू आम्हाला सांगितलंच नाहीस म्हणली तर मी आले केव्हा, आणि मी तुझ्या बायकोचं बाळातपण केलं केव्हा? आणि तेव्हा चोकोबांच्या ध्यानात आलं की साक्षात भगवान परमात्मा कोणतीही कामं करण्यासाठी लाजत नाही भक्तासाठी. ध्यानात घ्या मायबाप हो. तुम्हाला सांगतो, श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्यांचा अर्जुन हा अत्यंत जवळचा भक्त आहे. त्यांच्यासाठी कामिक वनामध्ये, कामिक नावाचं वन होतं, आणि त्या वनामध्ये अर्जुनानं इच्छा केली की जर सुभद्रा इथं असती तर श्रीकृष्ण भगवान परमात्मानं सुभद्रेचं रूप धारण केलं. काय त्या भगवान परमात्मानं कोणती कोणती कामे करावीत आणि भक्तासाठी कोणते कोणते कामं केले नाहीत. द्रौपदीचं रक्षण केलं, तुमच्या भक्त प्रल्हादांचं रक्षण केलं, अनंत भक्तांचे अनंत असणारे संकट सोडून टाकले, त्या प्रत्येकाच्यासाठी तो धावत येतो. म्हणून त्याचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. कारण नामचिंतन जर केलं तर ते तुमच्या जवळच हजर असतो, आणि नामचिंतन नाही केलं तर तो हजर नसतो तिथे. जरी हजर असला तरी ते तुमचं काम करत नाही. आणि जर आपण नामचिंतन केलं तर तो हजर राहून तो आपलं काम करतो. मग कशा पद्धतीने करतो? त्याला अनंत प्रकारे काम करता येतं, त्याला रूपधारण करता येतात, त्याला दुसऱ्याच्याद्वारे दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये घुसूनही काम करता येतं. काय करता येत नाही असं नाही त्या भगवान परमात्माला. म्हणून असणारं त्याचं अनुसंधान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर म्हणून असणारं त्यांनी सांगितलं की हा भूतभौतिक प्रपंच जर वेगळा सत्य असेल तर मग द्वैत उत्पन्न होईल. पण देहादिक सर्व प्रपंच हे सत्य नसून मग हे आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत त्यांनी. मर्गजळाचा दृष्टांत दिलेला आहे, कपड्याचा दृष्टांत दिलेला आहे, घटाचा दृष्टांत दिलेला आहे, सोन्याचा दृष्टांत दिलेला आहे. आणि हे सगळे दृष्टांत सांगून ते आपल्याला तसंच एका परब्रह्मापासून हे बनलेलं सर्व जगत, तर त्यांनी हे अनिर्वचनीय असं जगत बनवलेलं आहे, कल्पित असं जगत बनवलेलं आहे. आणि आहे तर तो एकटाच, एकी एकटाची असोनी एकला असं एक प्रमाण आहे. तर एकटाच आहे तो, आणि तोच आता बघा आपण आता इथं किती 4, 5, 6 जण आपण आता एकत्र आहोत. प्रत्येकाच्या हृदयदेशी मी अमुक आहे आयशी ती बुद्धे स्फुरे अहर्निशी ते मिगा. मग हे भगवान परमात्मा जो अधिष्ठान रूपानं आहे, अधिष्ठान रूपानं आता आपण जरी वेगवेगळे दिसत असलो तर प्रत्येकामध्ये ते चेतन आहे की नाही? मग आम्हाला चेतन दिसावा का देह दिसावा? आता देह दिसावा व्यावहारिक सत्यपुरता, आणि त्याच्यामध्ये काय आहे, कशावर देह भासालेला आहे.
तुम्ही कशावर भासता आहात? तर त्या परमात्म्यावर भासत आहात. मग त्या चैतन्यावर भासत आहात. चैतन्य जर तिथं नसतं तुमच्यापाशी तर तुम्ही मला दिसलाच नसतात. मग आहेत की नाही तुम्ही परमात्मा? आता कुठे जायचं लांब बघायला देव? मग तुम्ही भगवान परमात्माच्या रूपानंच. अहो मायबापा हो, तुमचीच कृपा होती माझ्यावर. मला सुद्धा फार कंटाळा येतोय. पण तुम्ही आम्हाला घ्या घ्या महाराज घ्या, आपल्याला तेवढंच आपल्याला होईन, आपल्या उपयोगाला होईन, आहे की नाही? तर मग तुमचीच कृपा आहे की नाही? तुम्हीच भगवंत आहेत का नाही? मग तुमच्या रूपानंच माझे बाबा माझं काम करून घेत आहेत का नाही? ते म्हणतात बाबा विसर पडन, देहाकडं लक्ष जाईन, देहावर राहतान, विषयाकडे लक्ष जाईन. म्हणून असणार तुमच्या आमच्या रूपानं सगळा भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. तोच सत्य आहे. तुमचे आमचे देह सत्य नाहीत, हे कल्पित आहेत, तितक्यापुरते आहेत, मर्ग जळवत आहेत. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. आमचा देव बघा, पाठीमागून मी मदत करतो, पुढून मी देव मदत करतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. माझी माई कशी हसत नाहीत, मला दिसत नाहीत कसं. तर तुम्ही थोडंसं खावा ना, म्हणजे मला फ्रेश वाटतं. ताईने जरा थोडंसं थोडं फ्रेश राहत जा, फ्रेश. तर अशा प्रकारचा हा द्वैत प्रपंच, हा दिसणारा जो द्वैत प्रपंच आहे तो नाही. आपण बघा ना, कोणाच्या घरी गेलोत ना, आणि जर ते आपल्याला नाही का हसले बरं का, हसून जर नाही बोलले तर आपल्याला लय वाईट वाटतं, नाही होय? आपल्याला वाटतं या बसा म्हणले, हसून बोलले तर वाटतंय आपल्याला आपण आलो त्याचा त्यांना आनंद आहे. आणि तुम्ही जर तुमच्या घरी येऊन जर तुम्ही आम्हाला हसून नाही बोलले तर वाटतंय मग आता तुम्हाला आमचा राग आलाय वाटतं, की आम्ही घरी येऊ नाही वाटतं का, आम्ही आलो तर मग दुःख झालं का वगैरे असं वाटतं. तसं मी रोज तुमच्या घरी येतोय, कोश्यारीला, मुक्ताबाई रोज बीडला येतोय, गेवराईला जातोय, जे ज्या ठिकाणी तुमच्याकडं मला तुमची आमची भेट होती आपण. आणि ही भेट लय फार छान आहे हो. इथं चहा द्यावा लागत नाही, पाणी द्यावं लागत नाही, जेवायला करावं लागत नाही. आणि असे पाहुणे जर असले तर फार चांगली गोष्ट आहे की नाही? आपल्याला आनंद आहे की नाही? कोणाला त्रासच नाही कोणाचा, आहे की नाही? तर मग आपल्या रोज भेटी होत आहेत. तर आपण सर्व एकच आहोत, एकाच कुटुंबातले आहोत. एकच कुटुंब आहे त्या परमात्म्याचं. सर्व जग म्हणजे कुटुंब आहे, ध्यानात ठेवा. आणि या कुटुंबामध्ये आपण सर्व एकत्र आहोत. इथं द्वैताचा प्रपंचच नाही, पण आता हा द्वैत करून ठेवलं व्यवहारापुरतं. जर मी रोज घरी येऊ लागलो तर माई म्हणता, आणि ह्या महाराजानं घर आमचं बुडवून टाकलं माय, आमचंच व्हायना गेलं आम्हाला, तर मग आता रोज किती काय काय करावं, आहे का नाही? रोज जर एखादा माणूस घरी जावं लागला रोज, तर बघा आपल्या घरी जर पाहुणा आला का, तर पहिल्या दिवशी आपण पाहुण्याचं आदरातिथ्य चांगलं करतो. दुसऱ्या दिवशी मग आपलं मन जरा कलुषित व्हायला लागतं. म्हणे काय पाहुण्याला कळतं का नाही की म्हणे 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, तिसऱ्या दिवशी पाहुण्याने जाया पाहिजे का नाही मनानेच. तर पाहुणा तर काही जायचं नाव घेत नाही. तसाची एक माझ्यासारखा जावई होता, आणि तो जावई सासरवाडीला गेला, सासरवाडीला. पण आता हा जावई म्हणजे कसा, न काम करणारा जावई, आयतं खाणारा. आणि सासरवाडीला गेल्यावर सासरवाडीची लोक थोडी सेवा करत असतात त्यांच्या मुलीसाठी. त्यांना असं वाटतं की आमच्या मुलीला सांभाळेल, म्हणून फक्त जावयाचीच जास्त उठबस केली जाते. आणि मग जावई गेला न सासरवाडीत राहिला. मग असणारं काय झालं माहिती आहे का? तर त्यांनी सांगितलं, त्या आपल्या ह्याच्यावर हे असतात टपऱ्या असतात, पानटपऱ्या. जावयानं घरी खायचं आणि टपरीवर जाऊन पान खाऊन मस्त फिरून बसायचं, आणि घरी आलं की आराम करायचा. मग असं होता होता 4 दिवस झाले. जावई काही माघारी जाण्याचं नावच घेत नव्हता. ते म्हणे, मग आता सासू सासरे हे ते बाकीचे म्हणले, अहो आमची पोरगी तिकडं वाट बघत असन, तुम्ही आता माघारी. नाही नाही म्हणला मामी, असं काही विचार करू नका, वाटलंच तर तुमच्याच पोरीला मी इकडे घेऊन येतो. आता ही अगोदर एकटा आला होता, एकटा.
तर ते म्हणले आता तर अवघडच झालं म्हणले, हे ते आला आता 8 दिवस राहिला म्हणले ना, आता तर म्हणतो की पोरीलाच इकडे घेऊन येतो. म्हणजे आता हे कवर राहतो काय सांगता येत नाही. मग आता काय करायचं म्हणले. आता प्रत्येकाकडे युक्त्या असतात. मग अशी एक युक्ती केली. पहिल्या जुन्या काळामध्ये चिमण्या होत्या. चिमण्या एक आपले चिमणी लावायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्याला वात लावायचं. राखेल होतं पहिलं, राखेल, त्याच्या चिमण्या लावायच्या आणि संध्याकाळी जेवण करेपर्यंत ते लावायचा दिवा. आणि मग सासऱ्यानं सांगितलं घरच्या मंडळीला की आग म्हणे तो जावायला सांग म्हणे जा म्हणून. ती म्हणे बाबा माझी टप्पर नाही जावायला जा म्हणायला, मी कसं म्हणू. मग काय नाही म्हणले, आता आपण एक आयडिया करू म्हणल्या. संध्याकाळी म्हणल्या खरड भाजी करा, खरड किंवा अळणी करा कोणची तरी एका प्रकारची. काय केलं सासूबाईने, एवढं मीठ टाकलं आणि मग ते खरड झाली ना भाजी. आणि ते म्हणले खरड भाजी झाली म्हणलं की मग म्हणले जेवायला बसले जावाई. आणि मग तिथं झालं आपली चालू आहे, खरड झाली, असं झालं तसं झालं. मग त्या मालकांनी त्या मालकिनीला म्हणले काय असली खरड भाजी करीत असतात का. आणि तिला सांगितलं होतं की तुझ्या अंगावरलं जे ते पहिले लुगडे असायचे, साड्या लुगडे असतात नाही, त्या ध्यानं म्हणले त्या पालवानं काय कर म्हणले दिवा मालवून टाक. आणि दिवा मालवला ना आणि खरड भाजी झाली म्हणून म्हणले आता मला माहिती म्हणले जावाय कुठं बसलाय ती. आणि जावाय म्हणले आता बघतो म्हणले तुझं म्हणले आता असली खरड भाजी केलीस म्हणले जावायला, मला अशी असती का भाजी म्हणले. आणि जे हाणाय सुरू केलं म्हणतात. आरडायचं कोणी बायकूनं, आव नका मारू, आव नका मारू. आणि ह्याने माराय चालू केलं जावायला. आता म्हणजे अंधारामध्ये दिसत नाही, जावायला हाणायला सुरू केलं. जावाय बापू म्हणले आता म्हणले उद्याच्याला म्हणले राहत नाही, पाया पडतो मारू नका. आणि सासूबाई म्हणायचे आहो मला लई लागायला की नका की मारू. आता ह्यांना माहीत नव्हतं का. दृष्टांत कशासाठी सांगितला तर मायबापा हो ध्यानात घ्या, दुरून डोंगर साजरे. मायबापा हो हे सोपी गोष्ट नाही. कोणी कोणाला सांभाळीत नाही, कोणी कोणाला सांभाळू शकत नाही. म्हणून ईश्वर परमात्म्यानं जिथं तिथं आपण आपल्यालाच लावून दिलेलं आहे. पाहुणानं सुद्धा ओळखावं लागतं की आपण किती आता दिवस झाला बाबा आपण पाहुण्याकडे राहिलो. तर त्याप्रमाणे जगामध्ये कोणाचं कोणावर प्रेम नाही. म्हणून भगवंतावर प्रेम करा, भगवंताची भक्ती करा आणि भगवंत स्वरूप आपण आहोत हे आपण कळवून घेतलं पाहिजे. माय बापा हो हे जर आपल्या डोक्यामध्ये जर नाही आलं तर व्यवहारसुद्धा कळला पाहिजे आपल्याला. म्हणून आत्मा जो आहे तो हे अद्वैत म्हणजे याच्यावर जे द्वैतपणा दिसतंय म्हणजे थोडा द्वैतपणा, दोनपणा. तर जे दोनपणा आहे तो काल्पनिक दोनपणा आहे. हे राहणारं नाही, टिकणारं नाही हे शरीर. काहीच टिकत नाही माय बापा हो. टिकाऊ वस्तू बनवलेली नाही परमात्म्यानं, मिथ्या वस्तू बनवली. मिथ्या म्हणजे कल्पित वस्तू बनवली. कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना अर्जुनाला भगवतीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं. काय सांगितलं त्या श्लोकाच्या द्वारे, नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयरूपी द्रष्टंतस्वतन द्रष्टो तस्तत्व यौनस्तत्वदर्शिभिः. तर गीता अध्याय 2 श्लोक 16 आहे. याच्यामध्ये सांगितलं असदरूप असे जे भूतभौतिक नामरूपात्मक देहादी सर्व जग त्याचा कोणत्याही काली सद्भाव खरे अस्तित्व नाही. तर ते सर्वदा असद्रूपच खोटे आणि कल्पित आहे. एक अद्वितीय अमर आजर सद्घन चिद्घन आनंदघन परिपूर्ण निरावयव आणि निष्क्रिय असा जो सद्रूप आत्मा त्याचा कोणत्याही काली अभाव नाही. म्हणजे परमात्म्याचा अभाव कधीच नाही आणि जगाचा भाव सुद्धा नाही आणि परमात्म्याचा अभाव नाही. तर हे ध्यानात घ्या की भगवान परमात्माचा आहे, दुसरं काहीच नाही. मला वाटतं आपल्या अंगावरले कपडे तुम्ही फाडून फाडून त्याचे एक एक सूत बाहेर काढा, काय तुम्हाला दिसतं ते पहा. म्हणजे सुताशिवाय दुसरं काही नाही. पण त्यालाच आपण साडी म्हणायला लागलो, त्यालाच आपण शर्ट म्हणायला लागलो, त्यालाच पॅन्ट म्हणायला लागलो किंवा अनेक प्रकारचे कपडे, त्याला आपण हे कपडा असं नाव ठेवलेलं आहे. पण या कपड्यामध्ये अधिष्ठान काय आहे तर कापूस आहे. तसं तुमचं आमचं सर्व जगाचं अधिष्ठान काय आहे तर परमात्मा आहे. या परमात्म्यावरच बनलं हे सगळं.
त्या परमात्म्यानं दिलेलं हे शरीर आणि या शरीराकडून आपल्याला आत्मज्ञान करून घेता येतं. म्हणजे आपण निर्गुण निराकार आहोत. आता तरी ध्यानात घ्या, तुम्हाला आम्हाला जन्म मरण नाही. माझे माये, आपण मरत नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला वाटतंय मरतं म्हणून, मरत नाही. कुठलाही जीव मरत नसतो, ध्यानात ठेवा. त्याचं शरीर जात असतं आणि शरीर हे आत्म्याचा कपडा आहे, हे ध्यानात ठेवा. जोपर्यंत आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कपडे मिळणार आहेत, कपडे 84 लक्ष योनी रूपानं. मग आपल्याला तुम्ही सांगा, आज मनुष्याचा देह मिळाला, मनुष्याला म्हणजे स्वातंत्र्य आहे, आणि बाकीचे जर देह प्राप्त झाले, पशु पक्ष्यांचे देह प्राप्त झाले, तर मायबापा हो मग काय करायचं त्या पशु पक्ष्याला? बघा, कोणत्याला खायला असतं, कोणत्याला खायला नसतं. मालकानं दिलं खायला तर त्या आहे जनावराला खायला. शेळ्या वगैरे, गाई बैल म्हशी वगैरे सगळे असतात ना, यांना खायला टाकलं तर खायला आहे, नाहीतर मग खायला नाही. पाणी पाजलं तर पाणी त्याला प्यायला आहे, नाहीतर पाणी प्यायला नाही. मालक गेला गावाला जनावरं बांधून, जनावरं गोट्यामध्ये बांधायचे आणि गावाला निघून जायचं सगळ्यांनीच. त्या काय होते त्या हाल जनावराचे. मग त्याला किंवा एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी कार्यक्रम, म्हणजे सकाळी सकाळी कार्यक्रमाला गेले, 3-4 वाजेपर्यंत पाणी नाही त्या जनावराला, त्याला म्हणता येतं का, अहो मालक कुठे गेलात तुम्ही, मला पाणी द्या? तर मायबापा होय, हे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही झालं तर 84 लक्ष योनीचे रूप धारण करावे लागतात. तर असे रूप आपल्याला धारण करायची गरज पडू नये, म्हणून तर ही सगळी खटपट आहे. म्हणून हे जे जीव आहे त्या जीवानं अंतकरणाच्या वृत्तीद्वारे ज्ञान समजून घेऊन आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. मग देह कधी पडायचा ते पडो, आणि देह पडला तरी तो पंचमहाभूताचा. देह दृश्य आहे म्हणून मी देह नाही, देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. हे जर ज्ञान आपल्याला झालं तर आवरण दोष निघून जातो, ना आवरण दोष निघून गेला तर सत्य परब्रह्म सच्चिदानंद आत्मा, आत्म्याला सच्चिदानंद म्हणतात आणि बाहेरच्या भगवान परमात्म्याला आस्तिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे असं म्हणतात. तर आत्माच हा ब्रह्मरूप आहे, हे ध्यानात घ्या. एवढ्याच करता आपली सगळी खटपट चाललेली आहे. म्हणून तर असा जो भगवान परमात्मा एक अद्वितीय अजर अमर सद्गण चिद्गण आनंदघन परिपूर्ण निरावयव असा जो सद्रूप आत्मा, याचा कोणत्याही काली अभाव नाही, तर सदा सर्वदा तो सद्रूपच आहे. असत्य असे हे जग आणि सत्यरूप असा आत्मा, या दोघांचा परमात्मा तत्व सत्य समजणाऱ्या ज्ञानीपुरुषांनी अंत लावलेला आहे, निर्णय केलेला आहे. म्हणजे सर्व जग कल्पित आहे आणि आत्माच काय तो एकटा खरा आहे असा निश्चय करून ठेवलेला आहे. तर हे खोटं नाही, हे ध्यानात ठेवा. शिष्य म्हणतो, महाराज जर हे जग असत्य आहे तर मग ते दिसता कामा नाही. बघा आता शिष्य फार हुशार आहे बरं का. महाराज म्हणतो, तुम्ही म्हणतात की जग खोटं आहे ना असत्य म्हणतात, तर मग हे दिसायला नाही पाहिजे जग, आणि देवच दिसायला पाहिजे. किंवा असत्य असल्यामुळे सुखदुःखही होता कामा नाही. आता तुम्ही तर म्हणतात की हे खोटं आहे आणि त्याच्यामुळं सुखदुःख होतात, पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे हे जग दिसते व त्यामुळे सुखदुःख होतात, तर मग याला असत्य कसे म्हणता येईल? प्रश्न चांगला केला आहे त्यांनी, ऐका नाही, शिष्याने प्रश्न चांगला केलेला आहे की जग जर सत्य नाही तर दिसायला नाही पाहिजे म्हणतो, आणि जर दिसत जरी असलं तरी आमचा अनुभव एक म्हणतो सुखदुःख बी होतात म्हणतो. मग आता तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या, लहान लेकरू जर जास्त रडायला लागलं, आणि लहान लेकरं रडतातच, आम्हाला अनुभव आहे. लहान लेकरू रडायला लागलं की आईवडील काय म्हणतात माहिती आहे का? आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही साहेब, माई भांबड आलं म्हणतात, भांबड आलं, भांबड आलं, आहे का नाही? ते लेकराला भिडतात भांबड आलं म्हणून, आणि ते कुठे म्हणून दिसत बी नाही, आणि ते भांबड त्या त्या झाडावर बसलेले म्हणते भांबड, भांबड आलंय, भांबड म्हणजे आमच्याकडं भांबड म्हणते. तर मग आता ते भांबड येईन आणि तुला खाऊन टाकीन, आणि मग ते घाबरत आहे, लेकरू घाबरत आहे. मग आईपाशी येत आहे, आई आता मी रडत नाही, ते भांबड मला खाईन. आता भांबड असतंय का हो? आता भांबड नसतंय तरी सुद्धा ते लेकरू घाबरत आहे का नाही? मग सुखदुःख होत आहे का नाही त्याला? आणि ते लेकरू लयच घाबरायला लागलं की मग आई म्हणते, अरे भांबड गेलं, भांबड गेलं, आता तुला काय करीत नाही भांबड. आता भांबड होतं का? भांबड गेलं का?
तुमच्या शेतामध्ये डुकरं येऊ नये म्हणून तुम्ही काय करता माहिती आहे का? एक बुजगावणं उभं करता. बुजगावणं आमच्याकडं बुजगावणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. एक काठी घ्यायची, त्या काठीला असं बांधायची, आडवी काठी, त्याच्यामध्ये कपडा, त्याला वरून कपडा बांधायचा आणि मग ते डुकरांनी येऊ नये शेतामध्ये खायला म्हणून त्याला बुजगावणं म्हणतात. बुजगावणं. बुजगावणे चोरा भास तसे प्रमाण बी आहे. देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा, बुजगावणे चोरा भास तसे. तर बुजगावणं का केलं जातं? ते बुजगावणं खरं नसतं, पण त्या बुजगावण्याला सुद्धा ते प्राणी भितात. तसा हा प्रपंच बुजगावण्यासारखा आहे. तर मायबापा ध्यानात घ्यायचं की आपल्याला जन्म मरण नाही आणि आपलं कोणी नाही, जगतामध्ये आपलं कोणी नाही हे ध्यानात घ्या. आपल्यापाशी आहे तर सगळ्या जगामध्ये आहे, आपल्यापाशी नसल्यावर जगामध्ये नसतं. भगवान परमात्मा समर्थ आहे, पण आपल्या कर्मानुसार तुम्ही सांगा, जे मोठमोठे श्रीमंत राजे महाराजे असतील त्यांच्या उकंड्यावर पडलेलं जे अन्न आहे ते आपल्याला खायला मिळत नाही. एखादा भिकारी माणूस आहे, भिकारी माणूस, त्या भिकारी माणसाला ते खायला तरी भेटतं का? ते उकंड्यावर टाकतात पण खायला भेटत नाही. मायबापा ध्यानात ठेवा, या जगामध्ये आपलं कोणी नाही हरीशिवाय, भगवंताशिवाय आपलं कोणी नाही. ची गरज ही माई असू द्या, काय माई ध्यानात ठेवा, आपली गरज आहे तोपर्यंत आपल्याला सगळे विचारतात माई. आपली गरज संपल्यावर, आता तुम्हीच बघा, म्हाताऱ्या माणसांना तुम्ही ऐकत असताल, आता आमच्या इकडं बऱ्याचशा म्हाताऱ्या माणसांना त्रास देतात, खायला देत नाहीत, त्याला नीट बोलत नाहीत, ते कोणी लक्ष देत नाहीत. म्हाताऱ्या माणसाची कोणी क्यू करीत नाही हो. आणि म्हातारे माणसं बघावं सुद्धा वाटत नाही तितकी त्यांची अपेष्टा झालेली असते. तसे आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा कोणी विचारत नाही. आपण कमाई करतो म्हणून आपल्याला विचारतात, आपण त्यांचे कामं करतो म्हणून विचारतात. आमचे महाराज म्हणत असतात, हो म्हाताऱ्या माणसांनी का व्हायना उलतीली भांडे फिंडे सुद्धा घासायला पाहिजे तर त्यांना खाऊ घालायचं. भांडे नाही खाऊ घासल्यावर त्यांना कोण खाऊ घालीन? आहे की नाही? असं आपण म्हणतो की नाही? म्हणजे म्हाताऱ्या माणसाने सुद्धा काम केलं पाहिजे ही आपण अपेक्षा करतो. ज्या म्हाताऱ्या माणसाने आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, एवढं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त झालं, ज्यांच्यापासून प्राप्त झालं, आपण त्यांना म्हणतो की ह्यांनी काम केलं पाहिजे. आणि ह्यांनी काय बसून खायचं असतं का? काय सांगावं मायबापा हो. म्हातारपण हे कुतरपण आहे. म्हातारपणासारखं दुःख कोणतंच दुःख नाही. ते वाईट आहे. वाईट असणारं शरीराची अवस्था वाईट होते. लहानपणी बालपणी लहान लेकरानं घाण केली, काही केलं तर उचलून नेऊन त्याला धुता येतं, पण मोठ्याला म्हाताऱ्या माणसाला नेता येतं का बाथरूममध्ये? उचलता येतं का त्याला? त्याची घाण काढता येते का? किती अवघड परिस्थिती आहे. म्हणून आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, आपलं संकटाच्या काळी आपल्याला जर संकट पडलं तर त्या भगवान परमात्माचं स्मरण आपल्याला वेळोवेळी व्हावं, त्याचं सतत आठवण व्हावी, त्याचं स्मरण व्हावं. आणि तो भगवान परमात्मा आपल्याला त्याच्याजवळ घेऊ शकतो. दुसरं कोणीही आपल्याला घेऊ शकत नाही, कारण बाकीच्या जड वस्तू आहेत. आता जड वस्तूला काही कळतच नाही तर ती वस्तू आपल्याला घेईल कशी जवळ? म्हणून हे जड शरीर जडामध्ये मिसळून जातं. आणि आपलं जे आपण चेतन रूप आहोत ते चेतन रूपामध्ये आपल्याला राहता येतं, पण कधी तर वरतीला ज्ञान होऊन आपण त्या सामान्य स्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न आत्ताच केला पाहिजे. याच देई याच डोळा भोगू मुक्तींचा सोहळा, तेच सुख, ते सुख हरिसुख फावले रे, असं एक प्रमाण आहे बघा. म्हणून साधू संतांनी सांगितलं की त्या सुखामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान परमात्म्याच्या सुखासारखं सुख दुसरं कशामध्येही नाही. विषयामध्ये सुख नाही हेही तुम्हाला अनुभव येऊन जाईल. आणि खरोखरच विषयामध्ये सुख नाही, पण तितक्यापुरतं आपल्याला वाटतं की शब्दस्पर्श रूपरसगंधामध्ये तितक्यापुरतं सुख आहे, पण तितक्यापुरत्या सुखानं 5 जीव गेले आणि ते 5ची 5 विषय एका माणसाकडे आहेत. मग आपलं काय होईल ते पहा.
म्हणून असणाऱ्या त्यांनी सांगितलं, गुरु काय म्हणते तर की मग आता गुरु म्हणतात खरे असते तेवढे दिसते आणि खऱ्यापासूनच तेवढी सुखदुःखे होतात असा काही ठरलेला नियम नाही. असत्य ही दिसते व असत्याने सुखदुःखे होतात. उदाहरणार्थ स्वप्न असत्य असूनही त्याच्यापासून सुखदुःख होतात. आता स्वप्नामध्ये सुखदुःख होतं का नाही? आपल्या पाठीमागं वाघ लागलेला नसतो, स्वप्नामध्ये जर वाघ पाठीमागं लागला तर दुःख होईल की नाही? तर सुखदुःख होत असतात. स्वप्नामध्ये सुखदुःख जशी होतात तसे जागृतीमध्ये सुद्धा सुखदुःख होतात. मग असणार ते म्हणले की हे त्यांच्या योगाने सुखदुःखे होतात. मर्गजळ आकाशाचा निळेपणा हे असत्य आहेत पण तरी दिसतात. त्याचप्रमाणे जग असत्य असूनही दिसते. यावरून सर्व खरे असते तेवढे दिसते आणि याच्या उलट दिसते तितके सर्व खरे असते असे काही सिद्ध होत नाही. शिवाय ईश्वराने मायेच्या योगाने रचलेले कल्पित रूप म्हणजे असद्रूप असे हे भूतभौतिक जग बिचारे दिसले तर दिसेना, त्यास निवृत्त करण्याचे आपणास काहीच प्रयोजन नाही. कारण असे की ईश्वराने रचलेले जग कोणालाही बंधन करीत नाही. ईश्वरानं निर्माण केलेलं जग कोणालाही बंधन करीत नाही, ते आपल्या उपयोगाचंच आहे. मग ध्यानात ठेवायचं, पण ईश्वराने निर्मिलेल्या जगात जीवाने आपल्याच मनाने सत्यबुद्धीने निर्माण केलेले द्वैत आहे. आपणच हे द्वैत निर्माण केलं. आपल्याला खरं वाटायला लागलेलं आहे सगळं. जग खरं वाटतंय आपल्याला, घर खरं वाटतंय, लेकरबाळं खरं वाटते, धनसंपत्ती खरी वाटते. आता खरी वाटते महाराज, त्याच्याशिवाय भागत आहे का असा आपला प्रश्न होतो की नाही? आता तेही खरं आहे, पण आपलं प्रारब्ध जसं आहे तसंच राहावं लागतं. परभुरामचंद्रांचं प्रारब्ध कसं होतं ते पहा. परभुरामचंद्र म्हणजे परब्रह्माचा अवतार, पण त्याचं प्रारब्ध कुणी लिहिलं तर वाल्या कोळ्यानं लिहिलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी त्यांचं प्रारब्ध लिहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी वर्तवून दाखविलं. तुम्ही सांगा मुक्ताबाई, रामायणामध्ये परभुरामचंद्राला वनवासामध्ये जावं लागतंय. आता तुम्ही सांगा, परब्रह्माचा अवतारण त्यांनी वनवासाला जावं? आता तुम्ही म्हणता त्या देवानं कोणतं पातक केलं होतं आणि कोणचं पाप केलं होतं? हे देवाला पातक आणि पाप वगैरे नसतात. बोलिले वाल्मिके तैशीचे वर्तेनं तैशीचे करेनं वर्तून दाखविनं नामा म्हणे. तर नामदेवरायचं प्रमाण आहे. मग त्यांनी सांगितलं की माझ्या भक्तानं माझं बाबा प्रारब्ध लिहिलं आणि मग तशाच पद्धतीने त्यांनी वर्तवून दाखविलं. मग आता देवादिकांना जर हे चुकत नाही, सांगलीच्या माई सीतामाई होती की नाही? सीतामाई, परभुरामचंद्रानं सीतामाईला बघा त्यांचा वनवास काय झाला आणि कशा पद्धतीनं झाला ते. मग आता एवढं तर दुःख आपल्याला नाही. मग देवादिकाला जर हे चुकत नाही तर आपल्याला हे दुःख कसे सोडतील? म्हणून आपल्याला हे ज्ञान समजून घ्यायचं आहे. ध्यानात ठेवा, हे ज्ञान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मोठमोठे देवदिग जरी आले तरी त्यांना सुद्धा या कर्मानं सोडलेलं नाही. मग आम्हाला कर्म कसं सोडेल? या कर्मातून जर सुटका व्हायची असेल तर आता कर्म बनवू द्यायचं नाही. जर कर्म बनलं तर ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून आपण म्हणतो की पाप करायचं नाही आणि पुण्य करायचं नाही. सगळ्यात जास्त आहे आपण जे कोणाचा निंदा द्वेष करतो तेवढा करायचा नाही, नाहीतर पातक आपल्या पाठीमागं लागतात. आपण काय म्हणतो की हे असं आहे, ते तसं आहे, ते तसे आहेत, हे असे आहेत. मग आपण त्यांची निंदा करतो आणि द्वेष करतो आणि त्यांची पातक आपल्याकडे येऊन आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून आपण निंदास्तुती रहित होऊन, आणि जर करायची असेल निंदास्तुती तर म्हणली ती करावी भगवंताची. कधी बी बोलायचं असेल तर भगवंताबद्दल बोलावं, भगवंताबद्दल चर्चा करावी, भगवंताचं श्रवण मनन निधिध्यासन शास्त्र आहे ते सांगितलेलं पाहावं, नामचिंतन करावं, देवाबद्दलच बोलावं, देवच होऊन राहावं. तर मग याच्यासाठी ईश्वरानं निर्माण केलेल्या जगात जीवाने आपल्याच मनाने सत्यबुद्धीने निर्माण केलेले जे द्वैत आहे ते मात्र त्याला बंधन करते. यासाठी त्याची मात्र निवृत्ती अवश्य केली पाहिजे. शिष्य म्हणतो, ईश्वराने निर्मिलेले जग या देहादी रूपाने स्पष्टपणे दिसून येते, पण त्यात जीवाने रचलेले द्वैत ज्यामुळे बंधन होते असे आपण सांगितले ते कोटले बरे. तर हे आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। मुके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे। जे काळांचे व्यंकटे सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो। भोता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ। विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लावो। प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी। अनावरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे। चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापैन। ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनी ती लोकी, भजिजो आदि प्रखी। अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकी ये। द्रष्टा द्रष्टे विजय व्हावे जी, एत मने श्री विश्वेश्वरावो। हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम शांती शांती शांती। बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। सगळ्यांना जय हरी, सगळ्यांना जय हरी। ते काय होतं की मेसेज येते आणि ते गेलं ते कुठं ते